कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला 6 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर नवा कारभारी मिळाला। महापौरपदी शिवसेनेच्या ॲडव्होकेट हर्षाली थविल चौधरी तर उपमहापौरपदी भाजपचे राहुल दामरे यांची बिनविरोध निवड करण्यात आलेली आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकृत घोषणा करतात सभागृहात टाळ्यांचा कडकडाट, नव्या पदाधिकाऱ्यांचं स्वागत करण्यात आलं। यावेळी शिवसेनेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हे देखील उपस्थित होते। यावेळी सर्वपक्षीय नगरसेवकही उपस्थित होते। कल्याण डोंबिवलीला 6 वर्षांनंतर पूर्णवेळ महापौर मिळाल्यानं आता शहराच्या रखडलेल्या विकास कामांना गती मिळेल अशी आशा नागरिक व्यक्त करत आहेत। तुम्हाला काय तर तुमचा अधिकार नाही काय। ठाणे महापालिका महापौरपदी शिवसेनेच्या नगरसेविका शर्मिला पिंपोळकर आणि उपमहापौरपदी भाजपचे नगरसेवक कृष्णा पाटलांची बिनविरोध निवड झाली। या निवडीनंतर लेझिम ढोल पथक, ब्रास बँडचं वादन आणि फटाक्यांची आतषबाजी करत महापौर पिंपोळकर आणि उपमहापौर पाटलांची एकत्रित मिरवणूक काढण्यात आली। यावेळी भगवे फेटे घालून महायुतीच्या नगरसेवकांनी जोरदार जल्लोष केला। खरं तर ही लढाई आपण लढणार आहोत आणि आज खरंच आनंद होत आहे। महापौरपदी एससी शेड्यूल कास्ट लागल्यानंतर 8 उमेदवारांमधून माझं नाव जाहीर झालं आहे आणि महापौर म्हणून मला हा कारभार सांभाळताना ठाणे शहराला एवढं सांगायला होईल की जेवढी ठाणे शहराचा विकास करायचा आहे, चांगला विकास करायचा तो आपण निश्चित करू। उल्हासनगर महापालिकेमध्ये शिवसेना भाजप एकमेकांविरोधात निवडणूक लढले होते। मात्र सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेना आणि भाजप एकत्र आले। शिवसेनेच्या नगरसेविका अश्विनी कमलेश निकम या महापौरपदी विराजमान झाल्या तर भाजपचे अमर लुंड यांची उपमहापौरपदी निवड झाली। वसई विरार महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर निवडीमध्ये बहुजन विकास आघाडीनं बाजी मारली। महापौर पदासाठी झालेल्या मतदानात बहुजन विकास आघाडीचे उमेदवार अजीव यशवंत पाटलांची बहुमतानं निवड होतात सभागृहात बहुजन विकास आघाडीच्या शिट्ट्यांचा आवाज गुंजला। महापौर पदाच्या निवडीत अनेक उमेदवार हे रिंगणात होते। येथील जनतेचं लोकनेते जितेंद्र ठाकूर यांच्यावरील प्रेम हे या विजयाचं रहस्य आहे आणि त्यांनी गेली 35 वर्ष जे काही या तालुक्यासाठी आणि या जिल्ह्यासाठी योगदान दिलेलं आहे त्यामुळे हा विजय सोपा झालेला आहे। आपल्या या वसई तालुक्यावर कृपादृष्टी ठेवून लोकनेते जितेंद्र ठाकूर यांना शब्द दिलेला आहे। गेली 35 वर्ष त्यांचं असलेलं अन्य पक्षाशी सहकार्य आणि उदार मत कुठच्याही अभिषेला बळी न पडता सर्व पक्षीय लोकांना सर्व सरकारांना ते आजपर्यंत मदत करत आलेली आहे त्यामुळे त्याचंच 35 वर्षात हे फळ आहे। महापालिका निवडणुकीत सत्ताधारी भाजप आणि शिवसेना अनेक ठिकाणी आमने-सामने आली। आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या, मोठा संघर्ष झाला। निवडणुका संपल्या आणि निवडणुकीत भांडणारे सत्तेसाठी एकत्र आले, पण आता